सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहोत तुम्ही मंडळी? खूप दिवसानंतर आपली भेट होत आहे. सो सॉरी, तुम्हाला असं वाटत असेल ही मुलगी कुठं गायब झाली, हिचा व्हिडिओ वगैरे का पडत नाही आहेत. आणि हो, असा प्रश्न मला पण पडला होता की मी का व्हिडिओ टाकत नाही आहे. म्हणजे ॲक्च्युली माझ्या पर्सनल लाईफ एवढी बिझी झाली होती ना की मी व्हिडिओ शूट करत होते पण मला एडिट करून पोस्ट करायलाच वेळ भेटत नव्हता. आणि त्यामुळं सो सॉरी. आणि माझी एक मैत्रीण आहे, तिनं मला स्पेशली मेसेज केली आणि तिनं म्हणली की तू का व्हिडिओ टाकत नाहीस, मला किती आवडतंय. आणि मला ते ऐकल्यानंतर खरंच खूप जास्त स्पेशल वाटलं आणि मला वाटलं की खरंच माझे काही काही लोक वाट बघत असतील व्हिडिओची, तर आपण टाकावं म्हणून. आणि हो, थँक्यू सो मच, तुझ्या मेसेजमुळंच मी आत्ता व्हिडिओ एडिट करत आहे. आणि माझी आई पण म्हणली, माझे मिस्टर पण म्हणले, परत माझे असे ऑफलाईन लोक पण म्हणले की तू काय व्हिडिओ टाकत नाही आहेस. पण त्याचं उत्तर माझ्याकडे पण नव्हतं, का बरं की मला पण नाही माहिती. पण हिअर इज आय ॲम विथ द न्यू व्लॉग. तर तुम्हाला जसं की माहिती आहे, मी लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट्स दिलेले आहेत. तर वन ऑफ द गिफ्ट मी अनबॉक्सिंग करत आहे, जे की माझं खूप जास्त फेवरेट आहे. आणि माझ्या मिस्टरांना मी ही अंगठी गिफ्ट केली होती. आणि मला खूप जास्त छान वाटलं, कारण की ना माझा आयफोन आहे, आयफोनला ना वायरलेस पाहिजे असते, त्याच्यामुळे मला ते हेडफोन भेटला, तर मी खूप जास्त हॅप्पी आहे. त्यानंतर आम्ही बाहेर नाश्त्याला गेलो होतो. ऑब्व्हियसली एवढी गरमी होती की कूलरच्या समोरच बसावं लागलं. मग आम्ही इडली वडा ऑर्डर केला. आणि तुम्हाला सांगू, माझ्या मिस्टरांना एवढं जास्त प्रमाणात इडली वडा आवडते ना, म्हणजे तुम्ही त्यांना रोज जरी दिलात, म्हणजे त्यांना रोज हा तुम्हाला इडली वडा खायचा, त्यांनी खुशी खुशी खातील. त्यांना एवढं जास्त प्रमाणात आवडतं. स्पेशली वडा तुम्ही त्यांच्या ताटात बघितलं असेल, त्यांनी फक्त वडा घेतले होते, इडली सुद्धा घेतले नव्हते. कसं खाऊ शकतात की. पण मला तर लातूरची आवडते, मला अक्कलकोटची तेवढी आवडत नाही. त्यानंतर आम्ही घरी वगैरे आलो 5-6 वाजताच्या नंतर, म्हणजे एक 3-4 वाजल्यापासून दुपारी मला तब्येत एवढी माझी खराब झाली ना की मी असं उठले पण नाही, असं बसले. माझे मिस्टर ऑफिसवरून आल्यानंतर त्यांनी मला म्हणले की तू का बरं असं उदास उदास बसलीस म्हणून. मग त्यांनी मला स्पेशल फील करून देण्यासाठी चहा केले. चहासोबत एवढे सारे बिस्किट वगैरे होते ना, तरी पण मला असं होईल होतं ना की मी चहा पण पिऊ नये, मला असं वेगळंच तब्येत खराब होईल. ती फायनली माझे मिस्टर म्हणले की नाही, तू गोळी घे, जेणेकरून तुला जरा बरं वाटेल. आणि का बरं की, म्हणजे बघा ना, का बरं असं आजारी पडले की मी. त्यानंतर एक साथ 2-2 गोळ्या घेतल्यामुळे माझं एक्सप्रेशन एवढं घाण होतं आणि खरंच खूप कडू होती ती गोळी. आणि खरंच म्हणजे ना, सकाळी एवढं गरमी व्हायला लागली आहे आणि रात्रीतून असं थंड वारा आणि असं विजा कडकडायला लागलेत. मी तर काय करणार, हे असं वातावरणाचं एवढं झालं की सगळेजण आजारीच पडायला लागलेत. तर खूप दिवसानंतर माझा व्हिडिओ पडला आहे. मिस केलात का नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय, लॉट्स ऑफ लव्ह गाईज, बाय बाय.